हरे कृष्णा. एक प्रश्न विचारलेला आहे, जे डाव्या विचारसरणीचे लोक प्रश्न विचारतात की भगवान रामचंद्राने स्त्री हत्या केलेली आहे आणि स्त्री हत्यासाठी ते उदाहरण देतात ताटकाचं. जेव्हा आपण भगवान रामचंद्रावर लांछन करतो किंवा त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करतो, ते आरोप करण्याच्या पहिले शास्त्राचा जर आपण गूढ अभ्यास केला तर ते आपल्या प्रश्नाचे सगळे उत्तरं घेतात. जेव्हा भगवान रामचंद्र विश्वामित्र मुनी त्यांना जेव्हा विश्वामित्र मुनी मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये ही जी ताटका होती ती नेहमी व्यत्यय आणायची आणि व्यत्यय आणत असल्यानंतर विश्वामित्र मुनी दशरथ महाराजाकडे गेले आणि दशरथ महाराजाला भगवान रामचंद्र आणि लक्ष्मणाला बोलून घेतलं आणि घेतल्यानंतर जेव्हा त्यांनी पुन्हा यज्ञ आरंभ केला आणि यज्ञांमध्ये आरंभ केल्यानंतर ते जाण्याच्या पहिले ते म्हणले की ताटका आता हिचा तू वध कर. वध करताना भगवंताच्या मध्ये शंका येते. काय शंका येते की मी माझे कार्य करताना मी एक स्त्री हत्या किंवा एखादी असुरीचा मी वध कसा करेल. आणि मग ही जेव्हा रामचंद्रामध्ये शंका होती, संशय होता, त्यावेळी विश्वामित्र मुनी भगवान रामचंद्राला विशेष काही उपदेश देतात. आणि श्रीमद वाल्मिकी रामायणामध्ये बालकांडाच्या षड्विंश सर्गामध्ये जर पाहायला गेलं तर श्लोक नंबर 14 ते 15 तर 22 श्लोकामध्ये महर्षी वाल्मिकी आपल्याला नाही का त्या गोष्टीचं विश्लेषण करतात. ते म्हणतात की तू जी स्त्री तुझ्या मनामध्ये जर तू स्त्री ह्या शब्दाचा विचार करतोयस हे राम, तर तू तिला मारण्याच्या पहिले काय कर, एना राघव दुर्वंता यक्षिणी परमदारुणा गोब्रह्मण हिताय अर्थ जयी दृष्ट पराक्रम. की हे राम हे राघव तू काय कर की ही दुर्वंत आहे, यक्षिणी म्हणजे राक्षसी आहे आणि दुसरं काय दुष्ट प्रक्रम, हिने नाही का आतापर्यंत खूप वाईट प्रक्रम केलेले आहेत आणि म्हणून हिला वध करताना तुझ्यासमोर एक ध्येय असलं पाहिजे. कारण तुम्ही जे वचन घेतलेलं आहे गोब्रह्मण हितार्थ, जे गायीचं रक्षण आणि ब्राह्मणांचं रक्षण करण्यासाठी तुम्ही तिचा वध करा. तरी ह्या प्रश्नाचं उत्तर भेटल्यानंतर आपलं काही त्यांना समाधान नाही झालं भगवंताच्या, तरी भगवंताच्या मनामध्ये शंका होते. मग पुढे ते म्हणतात की नही ते श्रीवध कृते घृणाम कार्य नरोत्तमम चातुर्वर्ण हितार्थम किम कर्तव्य राजसुनम. हे राजा म्हणजे भगवान विश्वामित्र मुनी भगवान रामचंद्राला काय म्हणतात, राजसुन, हे राजा तुझं कर्तव्य काय, नाही स्त्रीवध कृत घृणा. अरे स्त्रीवध करण्याचा घृणा करू नकोस. का बरं, तू नरोत्तम आहेस आणि दुसरं तुला रक्षण कोणासाठी करायचं आहे, तू राजा असल्यामुळं. चातुर्वर्ण हितार्थम ही कर्तव्य म्हणजे 4 वर्ण आहेत त्याचं तू रक्षण केलं पाहिजे, त्यांच्या हितार्थ तू त्याचा वध कर. आणि हे केल्यानंतर महर्षी विश्वामित्र म्हणतात की भगवान रामचंद्राच्या मनामध्ये आणखीन शंका होती की बुवा मी कदाचित, तर मग महर्षी विश्वामित्र पुढच्या श्लोक नंबर 18 म्हणतात प्रजारक्षण कारणात, प्रजारक्षणाच्या कारणासाठी तुझं जे कर्तव्य आहे, तू जर बघतो ही स्त्री आहे राक्षसिनी आहे पण तू राजा असल्यामुळं तुला ब्राह्मण गोब्राह्मण हित आणि दुसरं चातुर्वर्णे आणि प्रजारक्षणासाठी तू काय कर, हिचा वध कर. आणि एवढं विश्वामित्र वर्णन केल्यानंतर शेवटी भगवान त्याच्यामध्ये धर्म आणि अधर्मामध्ये द्वंद्व चालवत होता. तर त्यावेळेस महर्षी विश्वामित्र म्हणतात की राजभार नियुक्तेन नामेशेन धर्म सनातन. तू राजकारभार जेव्हा स्वीकारता त्या राजकारभारानुसार नियम जे आहेत तर ते केलं, त्याचा मेन धर्म काय, सनातन धर्म आहे, धर्माचं पालन करणं. आणि मग धर्माचं पालन करताना ही जी ताटका नावाची स्त्री आहे ती कशी दिलेली, अधर्मा जही ककुस्ताव, अधर्म आहे तिच्यामध्ये, धर्म नावाचा क्लेश पण नाही आहे, केवळ अधर्म भरलेलं आहे. म्हणून तू काय कर, धर्म ही यशान विदते, धर्मानुसार विचार करून हिचा वध कर, असं महर्षी विश्वामित्र त्यांना सांगतात. आणि हे केल्यानंतर महर्षी विश्वामित्र मुनी 3 उदाहरण देतात. कोणा उदाहरण देतात की तू एकटेच वध करत नाहीस, तर याच्या पहिले 3 लोकांनी स्त्रीचा वध केलेला आहे. कोणता, ते म्हणतात श्रुतय ही पुराम शक्रो विरेचन सुत नृपा. की पूर्व काळामध्ये विरेचनची जी पुत्री होती मंथरा, जी पृथ्वीचा नाश करणार होती, तर इंद्राने काय केलं, तिचा वध करून टाकलेला आहे. हे पहिलं प्रमाण देतात श्लोक नंबर 20. दुसरं प्रमाण देतात की जेव्हा असुराने नाही का
जी भृगु ऋषी आहे त्यांची पत्नी, त्या पत्नीनं असुरांचा काय केलं, तिला आश्रय दिला, असुरांना आश्रय दिला आणि आपल्या आश्रममध्ये लपवून ठेवलं होतं. आणि मग भगवान विष्णू त्या असुरांचा वध करण्यासाठी आले. त्यावेळेस ही जी भृगुमुनीची पत्नी होती ती म्हटली की जर मी आश्रय दिला आणि माझं काम त्याचं रक्षण करणं, जर तुम्हाला असुर मारायचे असेल तर पहिले तुम्हाला माझा वध करावा लागेल, नंतर तुम्हाला असुराचा वध करावा लागेल. म्हणून भगवान विष्णू स्वतः भृगु पत्नी जी पतिव्रता होता, तर त्यावेळेस विष्णूनं काय केलं, इंद्राच्या सांगण्यावरून त्या भृगु पत्नीचा वध केला. हे दुसरं उदाहरण देतात. आणि तिसरं उदाहरण देतात की हे राजा, हे रामचंद्र, हे राघव, याच्या पहिले ज्या पापस्तारिणी स्त्रिया होत्या त्याचा पण वध नाही का धर्मानुसार केला पाहिजे, असं शास्त्राचं मत आहे. त्यामुळं तू विचार करू नको. आणि हे एवढं विश्लेषण केल्यानंतर भगवंत षड्विंश सर्गामध्ये ताटकाचा वध करण्यासाठी भगवंताच्या मनामध्ये एवढं ऐकल्यानंतर दोन गोष्टीचा विचार येतो. कोणत्या दोन गोष्टीचा? श्लोक नंबर 4 मध्ये ते म्हणतात, पितुर्वचन श्रुता शासन ब्रह्मवादिना. मी वध करीन, ह्या ताटकाचा आणि स्त्रीचा वध करीन, पण दोन गोष्टीच्या आधारावर करीन. एक तर म्हणतं पितृवचन. पितृवचन काय सांगितलंय की धर्म रक्षण करताना अधर्म जर येत असेल मग ते कोणी असेल त्याचा वध केला पाहिजे, हे पितृवचन आहे. आणि दुसरं ब्रह्मवादिना. ब्रह्मवादिना ह्या शब्दाचा अर्थ काय? ग्रंथ वेदांचं जे ब्रह्म आहेत किंवा वेद आहेत त्यांना पण धर्माचं ज्ञान दिलेलं आहे. आणि जे ऋषीमुनी आहेत त्या ऋषीमुनीचं, आणि ऋषीमुनी कोण आहे? साक्षात महर्षी विश्वामित्र मुनी. ह्या दोन गोष्टीच्या सांगण्यावरून मी काय करीन? वध करीन. आणि वध करताना भगवंत कोणते कारण देता माहिती आहे का? श्लोक नंबर 5 मध्ये म्हणतात, गो ब्राह्मण हितार्थ देशेच हितायच. मी माझे 3 गोष्टीसाठी मी हे करीन, वध करीन. कोण्या? गो म्हणजे गाय, दुसरं ब्राह्मण, आणि तिसरी गोष्ट देशस्य हिताय. आणि देश म्हणजे सगळ्या समाजाचं, देशाचं रक्षण करण्यासाठी. तव चैव प्रमयस्य वचनम कर्तुम मदम. म्हणजे भगवंत म्हणतात की तुमच्या 4 जणांचं प्रमाण मानून, वेदांचं, माझ्या वडिलांचं, ऋषीमुनीचं आणि देश आणि रक्षण करण्यासाठी मी ताटकाचा वध करतो. तेव्हा भगवान रामचंद्राने जी पापी होती, दुराचाराने होती, अधर्माचं पालन करणार होता, तेव्हा भगवंत तिचा वध केलेला आहे. म्हणून आपण जेव्हा लांछन लावतो त्याच्या पहिले विचार करून गेला पाहिजे की भगवंत अधर्म कधीच करत नाही. त्यांचं जीवन धर्मानुसार, ते स्वतः धर्माचं साक्षात मूर्तिमान स्वरूप आहे, हे आपण इथून समजलं पाहिजे. आणि का बरोबरलं केलं भगवंतानं? रजगुण आणि तमोगुणाची अशी असुरीन लोकांना नाश करते. तर असं शास्त्र म्हणतं, नीतिशास्त्र म्हणतं आहे की जर तुमच्या शरीरामध्ये एका अवयवामुळे सगळ्या शरीराचा नाश होत असेल तर मी एक अवयवाचा त्याग केला पाहिजे. जर एका व्यक्तीमुळं सगळ्या परिवाराचा नाश होत असेल तर त्या परिवाराने एका व्यक्तीचा त्याग केला पाहिजे. एका परिवारामुळं गावाचा नाश होत असेल तर गावाने त्या परिवाराचा त्याग केला पाहिजे. एका गावानं किंवा एका नगराने, आपल्या गावाने नगराचा नाश होत असेल त्या गावाचा त्याग केला पाहिजे. आणि त्या नगराने जर सगळ्या देशाचा नाश होत असेल तर नगराचा सुद्धा त्याग केला पाहिजे, असं नीतिशास्त्र आपल्याला विश्लेषून सांगतं आहे. म्हणून भगवंत त्या नीतिशास्त्रानुसार सगळ्या समाजाच्या रक्षणासाठी रक्षणासाठी भगवंत काय करतात? ताटकाचा वध करतात. असं नाही की डोळ्यामध्ये जर काही रोग झाला तर सगळा डोळा फोडायचा असं नसतो. तर तेवढाच मोतीबिंदू झालेला असतो, तो मोतीबिंदू काढून ठेवला तर आपल्याला पुन्हा दृष्टी येऊन नाही का आपण चांगलं करू शकतो. तसंच ही जी ताटका होती जी सगळ्या समाजाला नुकसानदायक होईल म्हणून भगवान रामचंद्राने तिचा वध केला, हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. हरे कृष्ण.